म्हणून गणपती बाप्पांचा मूषक वाहन आहे, ते उद्योगाचं प्रतीक आहे. म्हणाले बाप्पा उद्योगावर आरूढ आहे, त्यांना शांत बसलेलं कधी पाहते, चंचलता हा त्यांचा गुण आहे. त्यामुळे जो उद्योगावर आरूढ आहे त्याला भगवंत सहाय्यभूत होतो. आणि मग असा सगळा कष्टाचा प्रवास करत असताना परिणाम काय होणार आहे? यश मिळणार आहे. साहोनिया टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे. महाराज उदाहरण देतात, दगडातून मूर्ती घडवली जाते ना, ती मूर्ती देवत्वाला पोहोचेपर्यंत काय काय सहन करते, किती यातना सहन करते. रस्त्याने निघाले होते आणि एक मूर्तिकार मूर्ती घडवायचं काम चालू होतं. अनेक प्रकारचे ओबड-धोबड टोकेरी दगड असे शेजारी पडले होते. मी त्या मूर्तिकाराजवळ गेले. अतिशय सुंदर कलाकुसर होती, त्याची सुबत्ता होती, छान सुंदर कला होती. आणि एक ओबड-धोबड टोकेरी असा दगड त्यांनी घेतला होता आणि त्याला छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने तो ठोकत होता, घासत होता, तासत होता, कोरत होता. मी आपला वेड्यासारखा त्याला प्रश्न विचारला. म्हटलं बाबा, एवढ्या ओबड-धोबड त्या दगडातनं तुम्ही इतकी सुंदर माझ्या पांडुरंगाची, गणपतीची, कृष्णाची, रामाची मूर्ती घडवताच कशी, करताच कशी? माझा आपला वेड्यासारखा प्रश्न होता. ते म्हणले ताई तुझ्या शब्दात सांगू का? म्हटलं हो. म्हणाले या मूर्तीमध्ये आधीच देव आहे. या दगडात, हा जो दगड तुला दिसतोय ना, या दगडात देव आधीच आहे. म्हणाले ती मूर्ती आधीच आहे. फक्त मी काय करतो, त्या मूर्तीला नको असलेला भाग मी छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने काढून टाकला की आतमध्ये देवत्व आहेच. मग डोक्यात प्रकाश पडला, अरे खरंय की आमचं तरी वेगळं काय आहे. छिन्नी हातोड्याचा घाव तरी दगडाचा देव, काही दैवाचे तडाखे त्याचं माणूस हे नाव. त्यामुळे दैवाचे तडाखे सहन करावे लागतील, प्रचंड यातना सहन कराव्या लागतील, तेव्हा मी माणूस पण स्वतःच सिद्ध करू आणि देवत्व सिद्ध करू. जीवनातला जसं त्या दगडातला अनावश्यक भाग काढला की आतमध्ये देवत्व आहे ना, तसं आमच्या जीवनातला अनावश्यक भाग काढून टाकला की आतमध्ये देवत्व आहे. विठ्ठल मग अशा देवत्वाला प्राप्त होण्याकरता संतांनी काय केलं ते आयुष्यामध्ये. मग ज्ञानोबांचं चरित्र बघा, तुकोबांचं बघा, अन्य संतांचं बघा, काय होतं जीवनामध्ये. प्रचंड यातना, प्रचंड छळ लोकांनी करावा. पण महाराज म्हणाले कोणी निंदा कोणी वंदना, आम्हा स्वहिताचा मुद्दा. स्वतःचं हित कशामध्ये हे कळालं. त्यामुळे जगाने निंदा केली काय आणि स्तुती केली काय, काही परवा नाही म्हणाले आम्हाला त्याची. ज्ञानोबांच्या काळामध्ये लोकांनी किती छळावं, इतकं छळलं. संन्यासाची पोरं म्हणून विटंबना तर केलीच. अरे संन्यासाच्या पोरानं तुम्ही जगता तरी कशाला, या शब्दामध्ये अवहेलना करावी. आई वडिलांनी मुलांना सुखाने जगता यावं म्हणून देहांत प्रायश्चित्त सुद्धा घेतलं, पण तरी सुद्धा वाट्याचा आलेला वनवास नाही संपला माऊलींचा. प्रचंड यातना सहन केल्या, पण जगासाठी मात्र विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. किंवा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. अशी विश्वबंधुत्वाची संकल्पना माऊली मांडतात आपल्या पसायदानातून. मैत्रत्वाची संकल्पना मांडतात. दुष्टांचा सुद्धा दुष्टपणा संपूर्ण म्हणाले, दुष्ट नष्ट नको व्हायला. इतकी सुंदर जीवनाची आणि इतकं मृदू अंतःकरण माऊलींचं की जगाने दिलेला सगळा त्रास असं हसत सहन केला. पण मग मात्र समाजाला फक्त अमृताची संजीवनी दिली भावार्थ दीपिकेच्या माध्यमातून. भाव ओळखला माऊलीने. आणि ज्ञानोबांनी 9000 ओव्यांची जी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका आम्हाला दिली, ती लोकांनी अशा डोक्यावर घेतली. महाराष्ट्र संस्कृतीच्या देव्हाऱ्यामध्ये ज्ञानेश्वरीला आम्ही बसवलं. बरोबर आहे ना. म्हणून प्रत्येकाच्या हातामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम ग्रंथ असावा. आमचा माथा सुधारणारी तुकोबांची गाथा असली पाहिजे, समर्थांचा दासबोध असला पाहिजे. पण बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी आम्ही बाजूला ठेवतो नाही का. या सगळ्याचं व्यासंग जीवनामध्ये असतो की नसतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे बरं का. संतांनी अनेक यातना सहन करून तुम्हाला मला हा ब्रह्मरसाचा काढा दिलाय, औषध दिलंय. कसं औषध आहे हे? आम्ही डॉक्टरच्या औषधावर विश्वास ठेवतो ना. मी बऱ्याचदा उदाहरण सांगते, ठेवतो ना. काही तब्येतीत बिघाड झाला, आपण जागे आहेत का महिला वर्ष, तब्येतीत बिघाड झाल्यानंतर डॉक्टर आम्हाला कधी न आठवणारा देव त्या दिवशी डॉक्टर नावाचा तो आठवतो आणि डॉक्टरकडे जातो. प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, काही अक्षर आपल्याला कळत नाही, पण विश्वासाने आपण मेडिकलमध्ये जातो. त्या गोळ्या ज्या काही असतील, औषधं 4-5 दिवसाचा कोर्स असेल तो घेऊन येतो आणि आल्यानंतर देवासमोर ठेवून आपला हळदी कुंकू वागतो. बरोबर ना. असं नाही करत आपण. विश्वासाने ते औषध आपण ग्रहण करतो, सेवन करतो. का हो? कारण आमचा विश्वास आहे डॉक्टरांच्यावर. मग एखाद्या डॉक्टरवर आम्ही
ठेवतो, एखाद्या शास्त्रज्ञावर आम्ही विश्वास ठेवतो, एखाद्या अंतराळवीरावर आम्ही विश्वास ठेवतो. तो सांगतो की चंद्रावर असाय, मंगळावर असाय, तसं आम्ही कुठे बघितलेलं असतं, पण आम्ही विश्वास ठेवतो. काही सॅटेलाइटची चित्र आम्ही पाहतो, आम्हाला वाटतं अरे आहे बरं का, हे खरं आहे. मग आम्ही सगळ्यांवर विश्वास ठेवतो, पण संतांवरच विश्वास ठेवत नाही. किती दुर्दैव आहे आमचं. आमच्या जीवनाचं सर्वांगीण कल्याण व्हावं असं ज्यांना वाटतं त्या संतांवर आम्ही विश्वास ठेवायला तयार नाही. संत आम्हाला उत्तम कृतार्थतेने जीवनाचा प्रवास कसा करायचा, त्या प्रवासाची दिशा शिकवतात. मार्ग दामुनी गेले आधी, ज्या मार्गाने आम्ही वाटचाल केली ना त्या मार्गाने तुम्ही वाटचाल करा, डोळे झाकून करा, तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचणार. असा धर्माचा मार्ग, कर्तव्याचा मार्ग आणि सुंदर आचरणाचा मार्ग संतांनी आम्हाला दिलाय की जो आम्हाला देवत्वापर्यंत पोहोचवेल. ज्ञानोबांनी सगळ्या जगाचं दुःख हृदयामध्ये साठवलं, पण काय केलं हो, भगवंताला जाताना एक वाउचर दिलं. माऊली म्हणतात तुम्हाला मला सुद्धा असं वाउचर द्यावं लागेल, भगवंताला एक पावती द्यायला लागेल. अर्जुनाने दिली होती जाताना. काय दिलं, ज्यावेळी विश्वरूप दर्शन मिळालं भगवंतांचं, दिव्यम ददामि चक्षु असं म्हणून भगवंतांनी विश्वरूप दर्शन अर्जुनाला दिलं. आणि 18 अध्याय गीता अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला मला सगळ्यांना सांगितली. आणि मग शेवटच्या अध्यायामध्ये अर्जुनाची अवस्था काय, त्यांनी वाउचर दिलं देवाला. भगवंतांना म्हणाले नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्वयाच्युतः स्थितोऽस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. सगळा संदेह संपला देवा, फुटल्या संदेहाच्या गाठी. आता तू म्हणशील तसं, करिष्ये वचनं तव. नष्टो मोह, मोह संपला माझा, तृष्णा संपली, वकवक संपली जीवनाची. आणि आता मला काय करायचं नेमकं ते मला कळलं. त्यामुळे जाताना अशी पावती देऊन सुखा समाधानाने माणसाला जाता आलं पाहिजे. तसं जीवन उत्तम उन्नत अवस्थेपर्यंत जगता आलं पाहिजे. सावरकर म्हणायचे जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर येते, जे उदात्त आहे ना त्याची कास धरायची, जे चांगलं आहे ना त्याचाच विचार करायचा आणि चांगल्याचीच कास धरायची. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक कृतीमध्ये आमच्या देव आला पाहिजे, प्रत्येक कृतीमध्ये आमच्या देश आला पाहिजे, राष्ट्राचा विचार आला पाहिजे, धर्माचा विचार आला पाहिजे. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, समर्थ म्हणतात सदा राम नामी वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य को दास सर्वोत्तमाचा. झिजणं फार महत्वाचं आहे ना. झिजणं, तो दगड झिजतोय, स्वतःवरती आघात घेतोय चिन्नी हातोड्याचे, आणि तेव्हा मग मूर्ती बनते. आणि तो मूर्तिकार मोठमोठ्या मूर्ती घडवताना त्या मूर्तीच्या अंगावर चढून डोळ्याचं बारीक काम करावं लागतं, बरोबर ना. त्या मूर्तीच्या हातापायावर अंगावर पाय देऊन मूर्ती घडवली जाते. पण नंतर ती मूर्ती ज्यावेळी भगवंतांच्या गाभाऱ्यामध्ये प्रतिष्ठित होते तेव्हा त्याच मूर्ती समोर तीच हात्यावर ठेवून तोच मूर्तिकार म्हणतो त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं. हे परमेश्वरा तू कोण आहेस, निर्गुण निराकार असलेला परमात्मा, तू आमच्यासाठी साकार झालास, आमच्यासाठी पुन्हा पुन्हा इथे साकार होतोस, लीला करतोस. मग आम्हाला सुद्धा आता तुझ्या गुणांचा ध्यास घेतला पाहिजे, तुझं नाम घेतलं पाहिजे, तुझं चिंतन केलं पाहिजे, आमची प्रत्येक कृती तुझ्यापर्यंत येऊन पोहोचली पाहिजे. भगवद्गीतेत गोपाल कृष्ण सांगतात यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. तू जे जे कर्म करशील ना ते सगळं मला अर्पण करण्याच्या भावनेने कर. आता असं म्हटलं की काही मंडळी फार त्यांच्या सोयीचा अर्थ घेतात, म्हणतात अरे वा देव म्हणाले जे जे कर्म करशील ते मला अर्पण कर. म्हणले मग काही मंडळी रोज सरकार मान्य होतात, मग असं कर्म देवाला अर्पण करायचं. आणि याच्यापेक्षा फार खाली बोलत नाही, बरं समजून घ्या, जागेपणी तिथं नाही का. मग असं कर्म देवाला अर्पण करायचं का, नाही ना. नाही, चोरी करणारा चोर सुद्धा म्हणतो स्वामी म्हणाले भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, तर मग त्याची चोरी मान्य ग्राह्य धरायची का, त्याचा गुन्हा मान्य करायचा का, नाही ना. त्यामुळे जे जे उत्तम कर्म आम्ही करू, जे जे सत्कर्म आम्ही करू ते भगवंताच्या चरणावर समर्पित करायचे, तर आम्ही देवत्वाच्या दिशेने वाटचाल करू. साहोनिया टाकी घाई पाषाण देवची झाला पार. मंदिरामध्ये भगवंतांच्या गळ्यामध्ये घालायला हार जातात, फुलं जातात, सजावट होते फुलांची, रांगोळ्या घातल्या जातात फुलांच्या. ती फुलं एकाच मळ्यातली असतात, एकाच मालकाची असतात, झेंडूची झाडाला लागलेली. सगळी फुलं एका टोपलीतनं पोत्यातनं भरून देवाच्या इथे येतात. पण काही फुलांच्या नशिबामध्ये देवाच्या गळ्यात जायचं भाग्य मिळतं, काही फुलाच्या नशिबामध्ये तिथंच पायरीवर लोकांच्या पायदळी तुडवण्याचं भाग्य मिळतं. मग पायरीवरच्या फुलांनी देवाच्या
गळ्यातल्या हारातल्या फुलाला प्रश्न विचारला होता की बाबा रे, आपण एकाच झाडाचे दोघं, आपण एकाच मालकाच्या मळ्यातले, आपण एकत्र एकाच टोपली तिथं आलो, पण तू मात्र देवाच्या गळ्यात गेलास आणि मी मात्र देवाच्या पायरीवर पडून राहिलो. लोक मला तोडून तुझ्याकडे जातात, देवाकडे जातात, असं कसं काय रे? त्या देवाच्या गळ्यातल्या हारातल्या त्या फुलाने उत्तर दिलं. ते फुल त्या पायरीवरच्या फुलाला म्हणालं की बाबा रे, मी देवाच्या गळ्यात आलोय आणि तू पायरीवर पडलायस. फरक एवढाच आहे, देवाच्या गळ्यात येण्याकरता किंवा देवानी मला डोक्यावर घ्यावं याकरता माझ्या काळजातून सुई आरपार गेली रे बाबा. मी सोसलं, मी सहन केलं आणि तेव्हा मोठेपणा प्राप्त झाला. असं ते फुल त्या फुलाला सांगते. बऱ्याच फुल लोकांना ते कळत नाही. विठ्ठल त्यामुळे उत्तम कर्म आमचं भगवंताच्या प्रती पोहोचलं पाहिजे. रायगडाचं बांधकाम करणारे हिरोजी इंदलकर स्वराज्याचा सेनापती, स्वराज्याचे मावळे होते, खंदे कार्यकर्ते होते. पण एवढं सगळं करून असं सुंदर बांधकाम केलं. आता भल्या मोठ्या पावसामध्ये आता बांधलेल्या काही गोष्टी पडल्या. आपण पाहिलं, आपण वर्तमानपत्र वाचता, सोशल मीडिया हाताळता, सगळं आपल्याला माहिती. काही दिवसांपूर्वी बांधलेले रस्ते असतात, काही दिवसांपूर्वी बांधलेले पूल असतात, सगळं कोसळतं. पण छत्रपतींनी 450 वर्षापूर्वीच केलेलं गडकोटांचं, किल्ल्यांचं बांधकाम आपण आज पाहतोय की त्या किल्ल्यांनी तोफेचे गोळे अंगावर झेललेत. तिथं मद्याचे नाही, रक्ताचे पाठ वागलेत आमच्या मावळ्यांच्या. तिथं पैंजणांचा नुपूर नाही घुमला, तिथं बंदुकांचे आणि तलवारींचे आघात लोकांनी ऐकलेत कानावरती. बॉम्ब, तोफेचे गोळे झेललेत त्या तटांनी, त्या फुलजांनी. पण तरी सुद्धा एवढ्या वर्षांनी ते असे पाय उभे आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आमचं वैभव वाढवत आहेत. रायगडाचं बांधकाम करणाऱ्या हिरोजी इंदलकरांना ज्यावेळी छत्रपती सत्कारासाठी बोलावतात ना, त्यावेळी शेवटचा चिरा म्हणजे त्या पायरीच्या चिऱ्यावर स्वतःच लोक आज या गोष्टीसाठी किती महत्व देतात बघा बरं. थोडस करतील पण आमचा चिरा लागला पाहिजे, आमच्या नावाचं, आमचं नावासाठी सगळं सध्या सुरू आहे ना. पण हिरोजी इंदलकर रायगडाच्या पायरीला आपल्या नावाचा चिरा लावतात आणि म्हणतात, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. विठ्ठल राजा मला दुसरं काहीच नको म्हणाले. हजारो शिवभक्त पुढच्या काळामध्ये तुझ्या सिंहासनाचं दर्शन घ्यायला येतील ना, तेव्हा माझ्या पायरीवर त्यांची पायधूळ झडेल. बस म्हणाले, जीवनाचं सार्थक झालं. सावनिया टाकी घाई पाषाण देवची झाला पाहे. मग म्हणाले, या भक्तीच्या प्रांतामध्ये किंवा व्यवहाराच्या प्रांतामध्ये उदात्त उच्च प्राप्तीपर्यंत जर पोहोचायचं असेल, उच्च स्थानावर जाऊन पोहोचायचं असेल तर सहन करणं आलं. सहन कुठपर्यंत करायचं? नको तिथे सहन नाही करायचं, नको तिथे सहन नाही करायचं. तुकोबराय आम्हाला ही दीक्षा देतात, विंचू देव्हाऱ्याशी आला देवपूजा नावडी त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट. समर्थ रामदास स्वामी दासबोधात सांगतात. आज समाजामध्ये दुष्प्रवृत्ती वाढतीये, हे मी आपल्याला नव्याने सांगायला नको. आजूबाजूचं वातावरण आपण पाहतोय. धर्मभावना लोकांची इतकी धर्मनिष्ठा गुळगुळीत होऊन बसली की आम्हाला कशाचंच काही वाटेल असं झालं. काहीच नाही वाटत. तिकडे समाजाचं वाटोळं का होईना, बांगलादेशला तिकडे आग लागली, लागे ना का हिंदू समाजाचं वाटोळं का होईना, आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचं घर, आमची मुलं बाळ, आमची शेती, आमचा बंगला, आम्ही आमचं 2 टाइम छान व्यवस्थित आम्हाला मिळालं, बस. अजिबात जगाशी घेणं देणं नाही. पण माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. सगळ्या जगाला घर मानणारा आमची संस्कृती आहे. वसुधैव कुटुंबकम ही आमची संस्कृती आहे. म्हणून ज्ञानोबांनी संसार केला तो हा जो अवघाची संसार.
जाईन क्षेम द्यायला, जाईन हे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुलिया. मग मी इथे येऊन मी केलं काय याचा हिशोब माझ्या आईला देईन, माझ्या पांडुरंग परमात्म्याला देईन की मी इथे आलो माणूस म्हणून जगलो. आता मी जाताना काय काय केलं, अवघा संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन. तिन्ही लोक इतकी दिव्य प्रतिज्ञा या जगाच्या पाठीवर कुणी नाही केली माऊलींच्या शिवाय. इतकी उदात्त प्रतिज्ञा कुणी नाही केली. सगळं जग विष्णुमय समजले, आपलं समजलं. आणि मुळात दुर्दैवाने आता समाजामध्ये आपलेपणाचाच अभाव आहे. हो, आपलं म्हणायला तयार नाही. हिंदू माणूस हिंदूला आपलं म्हणायला तयार नाही. सावरकरांचं वाक्य आहे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणायचे, लक्ष देऊ नाही का, मला मुसलमानांची भीती नाही म्हणायचे, मला मुस्लिमांची भीती अजिबात नाही, मला ख्रिश्चनांची भीती अजिबात नाही, मला इंग्रजांची तर अजिबात भीती नाही. ते आज नाही उद्या जाणारच खात्री होती. मला मुस्लिमांची भीती नाही, मला ख्रिश्चनांची भीती नाही, मला इंग्रजांची भीती नाही, मला भीती आहे ती हिंदू द्वेष्ट हिंदूंचीच. आमचे घर वेगळे भरपूर आहेत, आमचीच माणसं आम्हालाच त्रास देणारी भरपूर आहेत. म्हणून ती जुन्या काळी सिरियल लागायची ना दूरदर्शनवर, ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर, आपण मंडळी बघायचा, आमची माती. बरोबर आहे की नाही? हे वाक्य किती खरं आहे. आमची माती आमचीच माणसं करतात म्हणाले. त्यामुळेच हा आता कळलं. विठ्ठल एकदम अलर्ट राहायला लागतं ना, श्रोत्यांनी फार अलर्ट राहिलं पाहिजे नाही का, सावधपणे आपण श्रवण केलं पाहिजे. माऊली म्हणतात, तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. आणि आम्ही काही वेगळं सांगत नाही. मी नेहमी म्हणते, आम्ही पोस्टमन आहे, आम्ही कीर्तनकार नाही. ज्ञानोबांचे तुकोबांचं पत्र घेऊन तुमच्यापर्यंत आम्ही येतो. माऊली सांगतात ना, तरी अवधान एकले दीजे, श्रवण भक्ती कशी करावी पहिलीच ओवी माऊली सांगतात, मग सर्व सुखाचे पात्र होईजे. लोकांना असं वाटतं कीर्तनामध्ये तत्वज्ञान प्रवचन काही वेगळं सिद्धांत आला विनोदाशिवाय की याच्याशी आपलं काही घेणं देणंच नाही, असा अनेक लोकांचा समज असतो. कीर्तनामध्ये भरपूर हसायला मिळालं पाहिजे नाही का, तर असं नाहीये. मनोभंजन झालंच तर आत्मभंजन आत्मरंजन झालं पाहिजे, मनोरंजन नाही. आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे विण सर्वथा रामोची नाहीये. हा कीर्तन भक्तीचा महिमा आहे. आणि म्हणून मी मुद्दाम पुन्हा पुन्हा आपल्या चेअरमन साहेबांना किंवा या पतसंस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मुद्दाम धन्यवाद देते. माझं कीर्तन आहे म्हणून नाही, मी पुन्हा सांगते, कीर्तन कुणाचं का असे नाही. महाराष्ट्रामध्ये लाखो कीर्तनकार आहेत, लाखो कीर्तनकार आहेत. कीर्तनकार येतील जातील. हजारो वर्षांची आमची परंपरा आहे. ही गादी अशी आहे, नेहमी सांगते, अन्य कुठल्याही गादीला आपण पाय नाही लावू शकत. लावतो का? कुठल्याही गादीला आपण पाय नाही लावू शकत. पण ही नारदांची गादी अशी एकमेव आहे की जिथे कीर्तनकार 2 तास ठामपणे पाय रोवून उभं राहतो. अनादी काळापासून चालत आलेली परंपरा आहे. म्हणून आपण कीर्तनकारावर नका प्रेम करू, आपण कीर्तनावर प्रेम करा. विठ्ठल मी सांगत होते की या सगळ्या प्रवासामध्ये समाजातला स्नेह संपलाय. आपण समाजाला नंतर देऊ, देवाला नंतर देऊ. आपल्यामध्ये नात्यांमध्ये स्नेह राहिला नाहीये, प्रेम राहिलं नाही. आईला आई म्हणणार पाड घरामध्ये नाही. आता मुळात घरातली आईच हरवली आहे अशी परिस्थिती आहे. आणि हे प्रत्येकाला माहिती आहे आजूबाजूला काय सुरू आहे. मी नव्याने सांगते असं नाही. सोशल मीडिया असेल, मोबाईल नावाचं माध्यम असेल, वेळ लागलं आबाल वृद्धांना सगळ्यांनाच, लहान मुलांनाच आहे असं नाही. मी धाडसाने विधान करते, मोठी माणसं सुद्धा ऍडिक्ट झाली. कारण ते प्रकारच असा आहे की तो स्क्रोल करत गेलो की आमचा किती वेळ त्याच्यामध्ये जातो हे कुणालाच कळत नाही. आमच्या तरुणांचा तर सकाळी मोबाईल चार्जिंगला लागतो. विठ्ठल अधिक सांगणे न लगे, फार स्पष्ट नाही बोलावं लागत. म्हटलं तरी सकाळी मोबाईल चार्जिंगला लागतो, याचा अर्थ आमचं सगळं तिकडेच आहे, तिकडेच लक्ष आहे.